आपण सर्वांनी तो अनुभव घेतला आहे, एखाद्या भयानक स्वप्नातून जागे होऊन अस्वस्थ वाटण्याचा. पण जर मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वाईट स्वप्नामागे एक लपलेला संदेश असू शकतो तर? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याने शतकानुशतके अनेक विश्वासणाऱ्यांना विचारात पाडलं आहे. जर तुम्हाला कधी वाईट स्वप्न पडलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुम्ही अशा काही खोल गोष्टी जाणून घ्याल ज्या कदाचित तुम्हाला यापूर्वी कोणी सांगितले नसतील. चला वेळ न घालवता सुरुवात करूया. ख्रिस्ती म्हणून आपण सर्वांनी असा अनुभव घेतला आहे की एखाद्या भयानक स्वप्नातून जागे झाल्यावर मन घाबरलेलं आणि अस्वस्थ झालेलं असतं. जणू आपण भीतीच्या रोलर कोस्टरवरून प्रवास करून आलो आहोत आणि जागे झाल्यानंतरही अनेक तास ती अस्वस्थता मनातून जात नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अशी वाईट स्वप्न कुठून येतात? काही ख्रिस्ती शिकवणीनुसार स्वप्नाचे 3 स्रोत असू शकतात: देव, सैतान किंवा आपण स्वतः. आणि जेव्हा वाईट स्वप्नांचा प्रश्न येतो तेव्हा सैतानाला माणसाला अशा स्वप्नांद्वारे घाबरवण्यात आनंद वाटतो. तो सतत फिरत असतो आणि लोकांविरुद्ध वाईट योजना आखत असतो. त्याच्या बहुतेक योजना गुप्तपणे असतात, कारण त्याला आपण त्या जाणू नयेत असं वाटतं. त्याला माहीत आहे की जर आपल्याला त्याच्या योजना समजल्या तर आपण प्रार्थना करून त्यांचा प्रतिकार करू शकतो. म्हणून काही जणांचा असा विश्वास आहे की देव आपल्या ज्ञानाने आणि प्रेमाने अशा गोष्टी स्वप्नांद्वारे दाखवून आपल्याला सावध करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वाईट स्वप्न किंवा भयानक स्वप्न जरी भीतीदायक असली तरी ती दिसतात तितकी धोकादायक असतीलच असं नाही. याचं कारण असं सांगितलं जाते की सैतान स्वतःहून स्वप्न निर्माण करू शकत नाही. त्याच्याकडे ती क्षमता नाही. तो फक्त गोष्टींचा विपर्यास करू शकतो, त्यांना मॅनिप्युलेट करू शकतो किंवा फसवण्याचा प्रयत्न करू शकतो, पण स्वप्न स्वतः निर्माण करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला एखादं भयानक स्वप्न पडलं असेल तर काही विश्वासणारे त्याकडे देवाने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे पाहतात, जणू तुम्ही जागे व्हावं, प्रार्थना करावी आणि सावध राहावं म्हणून. अशा दृष्टिकोनानुसार वाईट स्वप्न म्हणजे जणू तुमच्या जीवनाभोवती आत्मिक स्तरावर काय घडत आहे हे दाखवणारा CCTV कॅमेरा आहे. खरं धोकादायक स्वप्न नसतं. धोकादायक गोष्ट म्हणजे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं. काही जणांच्या मते वाईट स्वप्न ही शत्रूच्या योजनांची पूर्वसूचना असू शकते. अनेक विश्वासणाऱ्यांची चूक अशी असते की वाईट स्वप्न पडल्यानंतर ते प्रार्थना करण्याऐवजी त्याबद्दल चिंता करत बसतात किंवा पूर्णपणे ते विसरून जातात. काही जण तर प्रार्थनाही करत नाहीत आणि नंतर जर एखादी अडचण आली तर त्यांना आठवते की त्याबद्दल आधी स्वप्न पडलं होतं. उदाहरणार्थ, जर तुम्हाला स्वप्नात अपघात झाल्याचं दिसलं तर काही ख्रिस्ती त्याकडे भविष्यात घडू शकणारी धोक्याची सूचना म्हणून पाहतात आणि देवाकडे संरक्षणासाठी प्रार्थना करतात. त्यांच्या समजुतीनुसार अशा वेळी देव अपेक्षा करतो की आपण जागे होऊन प्रार्थना करावी. पण अनेक वेळा विश्वासणारे भयानक स्वप्नातून जागे होतात आणि पुन्हा झोपून जातात. अशा निष्काळजीपणामुळे शत्रूला आनंद होतो, कारण त्याचा उद्देश विश्वासणाऱ्यांना प्रार्थनेबाबत निष्काळजी किंवा आळशी बनवण्याचा असतो. तो तुम्हाला पुन्हा झोपायला प्रेरित करू शकतो किंवा तुमचं लक्ष दुसरीकडे वळवू शकतो, जेणेकरून तुम्ही स्वप्नच विसराल. त्याला माहीत असतं की जर तुम्ही स्वप्न विसरलात तर त्याबद्दल प्रार्थना करण्याची शक्यता कमी होईल. म्हणूनच अनेक विश्वासणाऱ्यांना आपली स्वप्न आठवत नाहीत, काहींना तर स्वप्नच पडत नाहीत आणि काही जण त्याकडे चिंतेचे कारण म्हणून पाहतात. तरीसुद्धा एखादं स्वप्न चांगलं आहे की वाईट हे ठरवताना त्याचा संपूर्ण संदर्भ विचारात घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच स्वप्नात सुरुवातीला काय घडलं यावरच नाही, तर ते शेवटी कसं संपतं यावरही त्याचा अर्थ अवलंबून असू शकतो. जर एखादं स्वप्न शेवटी चांगल्या निष्कर्षाने किंवा सकारात्मक परिणामाने संपत असेल तर सुरुवातीला काहीही घडलं असलं तरी काही जण त्याला चांगलं स्वप्न मानतात. पण जर स्वप्नाचा शेवट नकारात्मक असेल तर ते वाईट स्वप्न मानलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, तुम्ही स्वप्नात एखादा भयंकर प्राणी तुमचा पाठलाग करत असल्याचं पाहिलं, पण शेवटी तुम्ही त्याच्यापासून सुरक्षितपणे पळून गेलात, तर अशा स्वप्नाला आवश्यकच वाईट म्हणता येणार नाही. पण जर तो प्राणी तुम्हाला पकडतो आणि तुम्हाला इजा पोहोचवतो तर ते वाईट स्वप्न मानलं जाऊ शकतं. आणखी एक उदाहरण म्हणजे, जर स्वप्नात दरोडेखोर तुमची मालमत्ता लुटण्याचा प्रयत्न करत असतील, पण तुम्ही धैर्याने पोलिसांना बोलावलं आणि त्यांनी येऊन दरोडेखोरांना पकडलं व तुमचं सामान परत मिळवलं, तर जरी ते स्वप्न भीतीदायक असलं तरी त्याचा शेवट चांगला असल्यामुळे ते सकारात्मक स्वप्न मानलं जाऊ शकतं. बायबलमध्ये फारोच्या स्वप्नाची कथा हे दाखवते की वरवर वाईट वाटणारं स्वप्नही देवाकडून कृती करण्यासाठी दिलेला इशारा असू शकतो. फारोने 7 वर्षाच्या भरभराटीनंतर 7 वर्षांचा दुष्काळ येणार असल्याचं स्वप्न पाहिलं.
सुरुवातीला ते वाईट बातमी वाटली, पण प्रत्यक्षात ते देवाने दिलेली पूर्वसूचना देणारं स्वप्न होतं, जेणेकरून तो आधीच तयारी करू शकेल. फारोने त्या स्वप्नाकडे गांभीर्याने पाहिलं आणि स्वप्नांचा अर्थ सांगण्याची देणगी असलेल्या योसेफाला धान्य साठवण्यासाठी जबाबदारी दिली. त्यामुळे दुष्काळ आला तेव्हा मिस्र देश तयार होता आणि फारोने त्या स्वप्नानुसार कृती केल्यामुळे संपूर्ण देश भीषण दुष्काळापासून वाचला. ही घटना दाखवते की काही वेळा भीतीदायक वाटणारं स्वप्नही देवाकडून योग्य वेळी दिलेला इशारा असू शकतो, ज्यामुळे योग्य कृती करून चांगला परिणाम साधता येतो. पण महत्त्वाची गोष्ट फक्त स्वप्नाचा शेवट नाही, तर त्यामागील संदेश आहे. काही ख्रिस्ती असा विश्वास ठेवतात की स्वप्न ही केवळ योगायोग नसून ती कधीकधी आपल्या मनातील भीती, इच्छा किंवा संभाव्य धोक्याबद्दल इशारा देऊ शकतात. त्यामुळे एखादं स्वप्न सकारात्मक शेवटाने संपलं तरी त्यामधील इतर गोष्टींचाही विचार करणं आवश्यक आहे. स्वप्नात तुम्हाला भीती, चिंता किंवा अस्वस्थता वाटली का? काही चिन्ह किंवा प्रतीकं होती का जी सावध राहण्याची सूचना देत होती? स्वप्नांचा अर्थ नेहमीच सरळ आणि स्पष्ट नसतो, म्हणून वरवरच्या घटनांवर न थांबता त्याचा सखोल विचार करणं आवश्यक आहे. तसंच स्वप्नांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करताना देवाकडे प्रार्थना करून मार्गदर्शन मागणंही महत्त्वाचं आहे. कारण काही ख्रिस्ती शिकवणीनुसार सैतान स्वतः स्वप्न निर्माण करू शकत नसला तरी तो स्वप्नांतील गोष्टींचा विपर्यास करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. उदाहरणार्थ, तो तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचा चेहरा स्वप्नात वापरून तुम्हाला घाबरवण्याचा किंवा त्या व्यक्तीबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. यामागचा उद्देश तुमच्यात आणि त्या व्यक्तीत मतभेद किंवा गोंधळ निर्माण करणं असू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला स्वप्नात एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने तुमच्यावर हल्ला केल्याचं दिसलं तर त्याचा अर्थ असा होत नाही की प्रत्यक्ष जीवनात ती व्यक्तीच तुमच्या समस्यांसाठी जबाबदार आहे. काही वेळा ते फक्त शत्रूकडून तुमच्या मनात संशय आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. म्हणूनच कोणताही निष्कर्ष काढण्याआधी किंवा विनाकारण एखाद्याला शत्रू समजण्याआधी देवाकडून विवेक मागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही प्रसंगी स्वप्नात तुमच्यावर हल्ला करणारी व्यक्ती प्रत्यक्ष जीवनातील तुमची विरोधक असू शकते. देव एखाद्या व्यक्तीबद्दल थेट इशाराही देऊ शकतो. तरीसुद्धा हे नेहमी लक्षात ठेवा की आपली झुंज रक्त आणि मांसांशी नाही, म्हणजेच आपलं युद्ध माणसांबरोबर नाही. म्हणूनच स्वप्नांच्या बाबतीत प्रार्थना इतकी महत्त्वाची आहे. प्रार्थना आपल्याला स्वप्नामागील खरा संदेश ओळखण्यात आणि देवाकडून मार्गदर्शन व संरक्षण मिळवण्यास मदत करते. ती आपल्याला भीतीचा सामना करण्याचं, आव्हानांवर मात करण्याचं आणि देवाकडून ज्ञान व विवेक मिळवण्याचं सामर्थ्य देते. प्रार्थना ही केवळ स्वप्नानंतरची प्रतिक्रिया नसून स्वप्न समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार योग्य पावलं उचलण्यासाठी एक सक्रिय मार्ग आहे. वाईट स्वप्नांकडे हलक्याने पाहू नका. काही ख्रिस्ती शिकवणीनुसार ती देवाकडून मिळणारी सावधगिरीची सूचना असू शकतात, जी शत्रूच्या योजनांबद्दल इशारा देतात. अशा वेळी प्रार्थना हे त्या योजनांविरुद्ध उभा राहण्यासाठी आणि देवाच्या संरक्षणाची विनंती करण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे वाईट स्वप्न दुर्लक्षित करू नका किंवा त्याबद्दल प्रार्थना करणं विसरू नका. त्याऐवजी विश्वासाने, मनापासून आणि सातत्याने प्रार्थना करा, कारण देव आपल्या प्रार्थना ऐकतो आणि उत्तर देतो. प्रार्थनेच्या सहाय्याने आपण शत्रूच्या युक्त्यांवर विजय मिळवू शकतो आणि देवाचा सन्मान करणारे तसेच त्याच्या उद्देशानुसार जीवन जगू शकतो. प्रार्थना ही केवळ धार्मिक विधी नाही, ते विश्वासणाऱ्याच्या जीवनातील एक सामर्थ्यशाली आध्यात्मिक साधन आहे. जेव्हा आपल्याला वाईट स्वप्न पडतं तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही विश्वासणाऱ्यांच्या समजुतीनुसार ते देवाकडून मिळालेला इशारा असू शकतो आणि अशा वेळी देवाकडे प्रार्थना करून त्याचं मार्गदर्शन व संरक्षण मागणं ही आपली जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, ख्रिस्तामध्ये आपल्याला शत्रूचा प्रतिकार करण्याचा अधिकार मिळाला आहे. आपण असह्य शिकार नाही, तर ख्रिस्तामध्ये विजय मिळवणारे आहोत. म्हणून प्रार्थनेचं सामर्थ्य कमी लेखू नका आणि वाईट स्वप्नांबद्दल प्रार्थना करण्याचं महत्त्व दुर्लक्षित करू नका. जागरूक राहा, विवेक बाळगा आणि देवाचं मार्गदर्शन व संरक्षण सतत शोधा, जेणेकरून तुम्ही विजयात चालू शकाल आणि देवाने तुमच्या जीवनासाठी ठेवलेला उद्देश पूर्ण करू शकाल. जर या संदेशाने तुम्ही तुमच्या स्वप्नाबाबत जागृत झाला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशा पुष्कळ शिकवणी येणाऱ्या दिवसात या चॅनलवरती येणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करू.